शेतकरी मित्रांनो राम राम. शेतकरी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, आपल्या घराचा दुसरा मजला आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती आपण 200 लिटरच्या 2 टाक्या ठेवलेल्या आहेत की आपलं घरावर समजा वजन जास्त होईल म्हणून 2 टाक्या ठेवल्या आहेत. पण 2 टाक्या अशा सिस्टीमने ठेवलेल्या आहेत की ही जी बाजू आहे का, ही बाजू खाली म्हणजे 6 इंच खाली आणि ही बाजू पत्रा येतं, ही बाजू 6 इंच वरी. तर सुरुवातीला ही जी पाईपलाईन तुम्ही बघू शकतात का, ही पाईपलाईन खालून आल्यानंतर पाणी ह्या टाकीत पडतं आहे. ही टाकी भरल्याच्या नंतर इथून 1 इंची होल दिलेला आहे. होल देऊन ह्याच्यातून पाणी ह्या टाकीत येतं आहे. कोणत्या टाकीत? ह्या 200 लिटरच्या. म्हणजे दोन्ही मिळून काय होतं आहे, 400 लिटर पाणी होतं आहे. पण काय होतं आहे, आता ह्यांचे टोपणं मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी उघडून ठेवले तर हे हिचं टोपण आहे आणि तिचं टोपण कट केलेलं आपल्याकडं नाही म्हणून तिला त्या फळ्याच्या सहाय्याने झाकितो. पण काय होतं आहे की ही टाकी भरल्याच्या नंतर मग वरपूल काढायला आपण हे पाईप आहे, हे पाईप काढायच्या नंतर बघा इथून वरपूल जाते आणि टाकी भरलेली कळत आहे. पण उन्हाळ्या दिवसामध्ये पाण्याची अडचण असते, इतकं पाणी खाली वाया जातं आहे म्हणतात. तर कमीत कमी 5 ते 10 लिटर पाणी एकदा टाकी भरली का, भरल्याच्या नंतर ते ऐकत नाही आणि सर्व पाणी वाहून जातं आहे. तर टाकी भरली की नाही भरली आपल्याला खालूनच मेळ लावण्यासाठी आपण काय केलं, एक जुगाड केला आहे बरं का. ते आपल्याला एक कल्पना सुटली होती आणि आत्ताच केला आहे. तर जुगाड केल्याच्यानंतर ते 99% सक्सेस झाला आहे बघा. ते मला कळून आलं आहे. एक मला तुम्हाला त्याची व्हिडिओ बनवून माहिती सांगावं वाटली. तर काय केलं आहे माहिती का, मी तुम्हाला दाखवतो. 2 बिस्लरी आहेत बघा. 2 बिस्लरीला हे बघा, ही जी बिस्लरी का, हे बघा बघू शकतात. त्या बिस्लरीमध्ये इथपर्यंत पाणी भरलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अर्ध्या बिस्लरीच्या थोडं जास्त आहे आणि बाकीची हवा ह्याच्यामध्ये. हिला एक गाठ मारून घेतली आणि ही काय केली, पाण्यामध्ये सोडून दिली, जेणेकरून ती पूर्णपणे पाण्यावर तरंगणार आहे. खाली जी बिस्लरी का, ती खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. खालच्या बिस्लरीमध्ये त्या बघा तिथं गेली, त्याच्यामध्ये एक आपण थोडं वजन टाकलं आहे, अर्धीचं टाक. आता काय होईल माहिती का, पाणी जसं जसं वर येईल का तसं इथं लक्ष द्या तुम्ही. खाली ही दोरी सरकायली म्हणजे खालची जी बिस्लरी का ती खाली चालली. हां बघू शकता तुम्ही. आता पूर्ण ज्यावेळेस वरी बिस्लरी येईन काही टाकी भरल्याच्यानंतर तेव्हा खालची बिस्लरी खाली जाईन आणि खाली गेल्याच्यानंतर तिथं आपण एक खून करणार आहे की इथं बिस्लरी आल्याच्यानंतर 100% टाकी भरली म्हणून. तर आता इथून भरल्याच्यानंतर हे वरपूल आहे का, हे वरपूल इथून पाणी पास होणार. मग इथपर्यंत टाकी भरल्याच्यानंतर खालची बिस्लरी खाली जाणार. तर खाली गेल्याच्यानंतर तिथं आपण खुणा करणार आहे. तर तेच मी तुम्हाला का नाही खाली जाऊन दाखवतो की मी त्याची कसं प्रोसेस झालं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो ते बघू शकतात. आपण काय केलेलं आहे, तुम्हाला वरची बाटली दाखवली, ते दुसरा मधला आहे वरचा, जे जिथपर्यंत कलर दिलेला नाही का तिथून वडी दुसरा आहे आणि कलरपासून खाली पहिला मजला आहे. तर ती वरच्या बिस्लरीमध्ये पाऊण बिस्लरी पाणी भरलेलं आहे. पाणी भरून त्याला दोरी बांधलेली आणि त्याच दोरीला खाली इथं ही बिस्लरी. तर ही जी बिस्लरी का थोडी वेगळ्या जातीची, काय हरकत नाही. पण ह्या बिस्लरीमध्ये काय केलं आपण, एक 20 ते 25 ग्राम वाळू घेतलेली. वाळू कशासाठी घेतली की जेणेकरून आता ही बिस्लरी खाली येईल ह्याच्यावर लक्ष राहू द्या, जेणेकरून ही दोरी सरळ राहावा. ती बाटली वरी भरल्याच्यानंतर ह्या दोरीचं वजन आणि बिस्लरीच्या वजनी ही बाटली खाली सरकावा. आता थोड्या मिनटामध्येच एक मिनटामध्येच टाकी भरून बघा अंदाज. टाकी भरल्यानंतर वरफुल हे होणार आहे, म्हणजे खाली पाणी येणार आहे. खाली पाणी आल्याच्यानंतर ही बिस्लरी, ती बिस्लरी वरी गेली की ती थांबणार आहे पूर्णपणे आणि ही बिस्लरी खाली आल्याच्यानंतर ही थांबणार आहे. थांबल्याच्यानंतर आता सध्या आपल्यापाशी कलर उपलब्ध नाही. कलर उपलब्ध झाल्याच्यानंतर आपण लगेच इथं मार्जिन करणार आहेत आणि मार्जिन करल्याच्यानंतर इथं आपण 200 लिटर आकडा येणार आहेत पाण्याचा. म्हणजे आपल्याला 100% कळणार की आपली टाकी भरली. आणि ज्या वेळेस रिकामी टाकी होईल का, रिकामी टाकी झाल्याच्यानंतर ही जी वाळू का 20-25 ग्राम, ह्या वाळूपेक्षा ते पाऊण लिटर पाणी वरच्या बिस्लरीमध्ये तुम्हाला मी दाखवलं की त्या पाण्याचं वजन जास्त असल्यामुळं की ती बिस्लरी टाकीमध्ये खाली येणार. खाली आल्याच्यानंतर हिचं वजन कमी असल्यामुळं ह्या बिस्लरीला ते ओढून वरी घेणार आणि जिथं जाईन का तिथं आपण एक कलरने रेस मारणार आणि तिथं लगेच करणार आपण 0 लिटर. म्हणजे टाकी पूर्णपणे रिकामी झाली, ह्याच्यात ओळखून जाणार आहे. आणि जे पाणी वरपूल झाल्याच्यानंतर जे पाणी वाया जात होतं का
ते पाणी आपलं वाचणार आहे. नाही तर आपण काय करणार, उन्हाळ्यामध्ये पाण्याचं जर शॉर्टेज आलं, आता इथं मार्जिन आहे समजा, आपण रेस मारलेली रेस आहे, मग ही बिसलरी इथं यायला वेळ लागणार आहे. तवरकच आपण मोटर बंद करणार, आणि मोटर बंद केल्यामुळं वरपूलचं पाणी बी वाया जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, वरपूलच्या पाण्यामुळं काय होतं माहिती का, इथं जे पाणी पडतं का, इथं पूर्णपणे तण उगत आहे. आणि तण उगल्याच्या नंतर समोरची जी जागा आहे का, ही पूर्णपणे रिकामी जागा आहे, सैन जागा आहे. आणि सैन जागा असल्यामुळं काय होतं, इथं परसामध्ये आपला योग येईन बघा. भविष्यामध्ये 2-3 मोठे मोठे जनावरं हिंडत आहेत. आणि टाकी भरली बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात टाकी भरली. ह्याचा अर्थ काय झालं, टाकी पूर्णपणे भरली. आणि बिसलरीची खाली यायची का, ही थांबणार आहे. आणि थांबल्याच्या नंतर त्या बघा आपण इथं काय करणार आहेत, मार्जिन करून घेणार आहे. आता टाकी मला मोटर बंद करायला जावं लागेल. आणि हे जनावराचं भेव इथं लपून राहते, मग त्याचा बी धोका आपला टळणार आहे बरं का. ते शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कसं काय माहिती वाटली एक कमेंट जरूर करा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.